नमस्कार. अवतीभोवतीमध्ये आपलं स्वागत आहे. 19 डिसेंबरला पुण्यात आयोजित केलेल्या सद्भावना व्याख्यानमालेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी इंडिया द विश्वगुरू या विषयावर व्याख्यान देताना त्यात त्यांची जी मतं व्यक्त केली आहेत त्याबाबत आपल्याला संपूर्ण देशामध्ये मतमतांतरं आणि चर्चा घडताना दिसत आहेत. आता यामध्ये मोहन भागवत हे चुकीचे आहेत किंवा बरोबर आहेत, अयोग्य आहेत किंवा अयोग्य आहे हे सांगण्याचा माझा प्रयत्न नाही, तर विविध लोकांनी याबद्दल जी मतं व्यक्त केली आहेत त्याचा फक्त एक आढावा मी या निमित्ताने घेऊ इच्छित आहे. या व्याख्यानात बोलताना मोहन भागवत असं म्हणाले की राम मंदिर निर्माण झाल्यानंतर प्रत्येक दिवशी आता मंदिर आणि मशीद असा एक नवा वाद उकरून काढला जात आहे आणि असे वाद उकरून काढून काही लोक हिंदूंचे नेता बनू पाहत आहेत आणि हे योग्य नाही. ते असंही म्हणाले की राम मंदिराचं निर्माण झालं किंवा राम मंदिर निर्माण केलं गेलं याचं कारण असं आहे की बहुसंख्य हिंदू लोकांच्या तो आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय होता. आता या मंदिरानंतर आपल्याला वाराणसीचं ज्ञानव्यापी मंदिर आणि कृष्ण जन्मभूमीमध्ये कृष्णाच्या मंदिराबाबत जो वाद चालू आहे त्याबद्दलही त्यांनी उल्लेख केला आणि त्यांनी सांगितलं याच्याबद्दल अनेक खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की आपण जर सगळेजण स्वतःला भारतीय समजत असू तर मग अल्पसंख्याक कोण आणि बहुसंख्याक कोण. आपण सद्भावनेने राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपली शिकवण सद्भावनेने राहण्याची आहे आणि असं जर असेल तर आपण स्वतः पहिली सद्भावना आपल्या देशात रुजवली पाहिजे आणि एक आदर्श पूर्ण जगामध्ये घालून दिला पाहिजे. आणि तसंच ते असंही म्हणाले की प्रत्येक मशिदीच्या खाली मंदिर किंवा शिवलिंग शोधण्याचा प्रयत्न करू नये. त्यांच्या या विधानाचं विरोधी पक्षांनी आणि काही मुस्लिम नेत्यांनी धर्मगुरूंनी स्वागत केलेलं आहे. अलीकडेच संभळ इथे आणि अलीकडेच उत्तर प्रदेशातल्या संभळ इथे आणि राजस्थानमधल्या अजमेर इथे असाच मंदिर आणि मशिदीचा वाद निर्माण झालेला आपल्याला दिसतोय. आता या विधानाचाच आधार घेऊन अखिलेश यादव यांनी असं विधान केलं आहे की जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांचं असं मत असेल की प्रत्येक मशिदीखाली मंदिर शोधण्याचा प्रयत्न करू नये तर ही त्यांच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे की याचं पालन त्यांनी करावं. याच विधानाला धरून ते असं पुढे म्हणतात की या कारणास्तव संभळमध्ये जो 5 लोकांचा बळी गेला आहे त्यांचे तर जीव परत येऊ शकत नाहीत, पण अनेक लोकांवर जे खोटे खटले भरले गेले आहेत, दाखल केले गेले आहेत ते त्वरित मागे घ्यावेत, रद्द करावेत आणि या बळी गेलेल्या लोकांच्या कुटुंबांना सरकारी भरघोस मदत मिळवून द्यावी. आता या विधानामध्ये अखिलेश यादव यांनी सांगितले की ते जे खटले दाखल केले ते खोटे आहेत, तर ते खोटे आहेत की खरे आहेत याचा निवाडा न्यायालयच करू शकतं, पण त्यांनी असं विधान केले. तसंच त्यांना सरकारी मदत मिळावी आणि इतकी मदत मिळावी की ते त्यातून इतरांनाही मदत करू शकतील. त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे, त्यांची मतं त्यांनी व्यक्त केलेली आहेत. दुसरीकडे एक मुस्लिम धर्मगुरू आहेत डॉक्टर किल्बे सिबतेन नूरी आणि एक शिया धर्मगुरू आहेत मौलाना यासूद अब्बास यांनी सुद्धा मोहन भागवत यांच्या विधानाचं स्वागत केलेलं आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की काही परकीय शक्ती या 2 धर्मांमध्ये, हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये तेढ निर्माण करून देश अशांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते हिंदूंना सांगतात की तुम्ही मंदिरासाठी लढा द्या आणि मुसलमानांना सांगतात की तुम्ही यांचा विरोध करा, जेणेकरून हा देश अस्थिर होईल. आणि त्या पार्श्वभूमीवर एवढ्या महानुभावांनी केलेलं वक्तव्य हे निश्चितच स्वागतार्ह आहे. पण असं प्रत्येक हिंदूंनी जर केलं तरच देशामध्ये शांती नांदू शकेल.
आता याला अनुसरून काही हिंदू लोकांनी याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. योगी आदित्यनाथ यांनीही असं म्हटलंय की त्यांचं हे म्हणणं जे आहे ते त्यांचं स्वतःचं आहे. त्यांचं म्हणणं हे संपूर्ण RSSचं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं म्हणणं होऊ शकत नाही किंवा त्यांचे विचार असू शकत नाही. तसंच संपूर्ण हिंदू समाजाचे किंवा हिंदू संघटनांचे ते विचार असू शकत नाहीत. काही लोकांच्या मते 2029 ज्या निवडणुका होतील त्यावेळेला मोदी यांना एक पर्याय म्हणून योगी आदित्यनाथ यांचं नाव घेतलं जाते आणि योगी आदित्यनाथ हे प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार करणार आहेत. असे जरी असले तरी ते मुसलमानांना कमी लेखत नाहीत किंवा त्यांच्यावर अत्याचारही करत नाहीत. पण त्यांनी जो एक नारा दिला होता की बटेंगे तो कटेंगे, याला भरपूर प्रतिसाद मिळाला आणि हिंदू जागरूक झाले आणि त्यांनी भरभरून मतदान केलं आणि त्याचमुळे आपल्याला दिसतंय. त्यामुळेच हरियाणामध्ये भाजपाला भरपूर यश मिळालं आणि यालाच अनुसरून महाराष्ट्रात साथ है तो सेफ है हा नारा किंवा ही घोषणा दिली गेली आणि यालाही हिंदूंकडनं उत्तम प्रतिसाद मिळाला आणि याची परिणती म्हणजे या 2 राज्यात महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाला भरघोस यश मिळालं. काही जणांच्या मते आता भागवत यांनी मवाळ हिंदुत्व स्वीकारले, म्हणजे काही लोक हे जहाल मतवादी आहेत आणि काही लोक मवाळ मतवादी आहेत आणि त्या अशा प्रकारे आता त्यांनी आपलं मवाळ धोरण स्वीकारलेलं दिसतंय आणि त्यामुळे आता याचा विपरीत परिणाम सध्या जे न्यायालयात खटले प्रलंबित आहेत मंदिर मशिदीच्या वादासंदर्भात किंवा जे पुरावे दिले जात आहेत त्याच्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे आणि त्याचमुळे अशा प्रकारच्या विधानांना जास्ती प्रसिद्धी मिळून त्याची चर्चा झाल्यामुळे हिंदूंच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो आणि हे त्यांचे स्वतःचे वैयक्तिक विचार आहेत आणि त्याचमुळे मला असं वाटतं की भागवतांचं म्हणणं असंही आहे की आपल्या देशामध्ये प्रत्येक धर्माच्या लोकांना त्यांची पूजा पद्धती अवलंबण्याची पूर्णपणे मुभा आहे. असं असताना एखाद्या धर्माला कमी लेखणं किंवा सारखे सारखे त्यांच्याबद्दल वाद उकरून काढणं हे आपल्याला शोभनीय नाही. आता याच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही असं विधान केलेलं आहे. ते कुवेत दौऱ्यावर असताना सुद्धा त्यांनी विधान केले की मोहन भागवत यांच्या विधानाचा अर्थच कोणाला कळलेला नाही आणि त्यामुळेच अशा उलटसुलट चर्चा यांना उधाण आलेलं आहे. मोदी यांच्या मते तसंच काही हिंदू जाणकारांच्या मते म्हणजे जे या विषयातले तज्ज्ञ आहेत त्या लोकांच्या मते हिंदू संघटनांतर्फे सुद्धा काही असं म्हणणं आहे की मोहन भागवत यांच्या म्हणण्यानुसार हिंदूंनी केवळ मंदिर मशीद या वादात अडकून न पडता त्यांनी शिक्षण घ्यावं, चांगले व्यवसाय सुरू करावेत, आर्थिक संपन्नता आणावी, आर्थिकदृष्ट्या आपला समाज बळकट करावा आणि आपला हिंदू समाज हा एकसंध करावा आणि जेव्हा असं सशक्त आपली संस्कृती जी आहे ती सुद्धा आपण आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत न्यावी आणि त्या अशा मग बळकट हिंदू समाजाला शत्रुत्व फारसं उरणार नाही किंवा कोणी त्याच्याशी शत्रुत्व घेणार नाही जर आपली सर्वांगीण प्रगती झाली तर. आणि त्याचमुळे केवळ मंदिर मशीद या वादामध्ये अडकून न पडता हिंदूंनी हे ध्येय ठेवावं की आपल्या हिंदूंचा किंवा समाजाचा सर्वांगीण विकास होईल आणि तो असा विकास होईल की आपण इतर धर्माच्या लोकांनाही त्यात सहजतेने सामावून घेऊ आणि शत्रुत्व जे आहे हिंदू आणि मुसलमानांच्यात किंवा जहाळ आणि मवाळ या 2 विचारधारांमध्ये ते आपोआप संपेल आणि असं संपलं की मग देश आपला प्रगतीपथावर जाईल आहे. सध्या तो आणखीन प्रगतीपथावर जाईल आणि तो विश्वगुरू बनेल. त्यांना तो विश्वगुरू व्हायला हवाय हिंदू राष्ट्र होण्यापेक्षा सुद्धा. आणि काही लोकांच्या मते हिंदू राष्ट्र ते व्हावं. भारतीय जनता पक्षाचे सुद्धा असेच विचार आहेत. आता हे फक्त 2 विचार मी आपल्यापुढे ही मतमतांतर मी मांडली. याला अनुसरून मला फक्त एकच म्हणावंसं वाटतं की अनेक हिंदू जे आहेत जे अशा विचारांचे आहेत पण कोणताही मुस्लिम धर्मगुरू किंवा एक मुस्लिम अधिकारी व्यक्ती मवाळ इस्लामीकरणाच्या बाबतीत विधान करेल का की आपणही हिंदूंवर अत्याचार करू नयेत आणि परकीय लोकांच्या मदतीने आपला देश अस्थिर करू नये, आपण एकोप्याने राहावं, असं आत्तापर्यंत कोणत्याही मुस्लिम समाजातल्या नेत्यांनी धर्मगुरूंनी विधान केलेलं नाही. आणि समजा त्यांनी चुकून केलं
तर त्यांचा समाज हे स्वीकारेल का? त्यांना ते जिवंत ठेवतील का? की इस्लामच्या विरोधात बोलणं केलं, मवाळ इस्लाम धर्म त्यांनी स्वीकारला, तर त्याची गत काय होईल? आज आपण मोहन भागवत यांच्या विधानावर चर्चा किंवा मतमतांतर व्यक्त करतो इथपर्यंत ठीक आहे, कारण ही लोकशाही आहे. प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण म्हणून आपण मोहन भागवत यांच्यावर काही व्यक्तिशः त्यांना नुकसान करण्याचा प्रयत्न तर निश्चितच करणार नाही आणि ते करूही नाही, ते योग्यही नाही आणि तसंही होणारही नाही. पण हेच जर मुस्लिम समाजाच्या बाबतीत त्यांच्या नेत्यांकडून किंवा धर्मगुरूंकडून केलं गेलं तर त्यांची गत काय होईल? त्यांना धर्म बहिष्कृत करतील, त्यांच्यावर फतवे निघतील, त्यांना मारण्याचं वॉरंट निघेल, काय काय होईल? त्यामुळे त्यांच्याकडून जर त्यांना मोहन भागवत यांचं विधान स्वागतार्ह वाटत असेल तर त्यांच्यातल्या या प्रमुख वक्त्यांनी, धर्मगुरूंनी एकत्र येऊन अशा प्रकारचं त्यांना पूरक असं विधान करावं आणि ते जर पूरक विधान त्यांच्याकडून अशी पूरक मतं जर व्यक्त झाली तर मला वाटतं या दोन समाजातली तेढ जी आहे धर्मातली ती कमी होईल आणि मग परकीय शक्तींनी किती जरी प्रयत्न केला आपल्या देशामध्ये या दोन धर्मामध्ये भांडण लावून अशांतता निर्माण करण्याचा, तरी ते त्यात यशस्वी होणार नाही. त्यामुळे मला वाटतं जर मोहन भागवतांनी केलेलं विधान हे बाकीच्या लोकांना पटत असेल, विरोधी पक्षांना पटत असेल, मुस्लिम धर्मगुरूंना, मुस्लिम नेत्यांना पटत असेल तर त्यांच्याकडूनही त्यांनी 4 पावलं पुढे यावं आणि अशाच प्रकारचं त्यांना समर्थन देणारी विधानं त्यांच्या धर्माच्या बाबतीत करावी, जेणेकरून खरोखरच हा देश एक विश्वगुरू म्हणून नावारूपाला येईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. नमस्कार.